कीर्तन करायचं काय? अहो तो मान तर व्यंकट महाराजांचा आहे ना. नाही म्हणजे दरवर्षी तेच कीर्तन करतात, पण यंदा नाही. क्षमा करा, पण या वर्षीची कीर्तन सेवा माझ्या हातून होऊ शकणार नाही. हो पण असं का? मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो, पण खरंच या वर्षी आषाढीला कीर्तन करणं मला जमणार नाही. व्यंकू महाराज, हो असं बोलू नका. हो, आषाढी वारीनंतर लोकांना तुमच्या कीर्तन ऐकायची सवय झाली. हो महाराज, तुमचं कीर्तन ऐकायला अख्ख्या पंचक्रोशीतून लोक येत असतात. तुमचं कीर्तन हाच मोठा उत्सव असतो लोकांसाठी. तुमची कीर्तन सेवा नाही म्हटलं ना, भाविकांना फार वाईट वाटलं. सगळं मान्य आहे मला. गोविंद महाराज दिग्रसकरांनी सुरू केलेली आणि आजपर्यंत चालत आलेली परंपरा दुर्दैवाने यावर्षी खंडित होणार आहे. हो नाही महाराज, महाराज असं म्हणू नका. हो तुमच्या अशा कीर्तन सेवेला खंड पडू देऊ नका. तुमची कीर्तन सेवा सुरू ठेवा महाराज. हो महाराज. नाही, लोकाग्रह कळतोय मला, पण आमच्या व्यंकट भाऊजींचं म्हणणं पण पटतंय. आता काय करणार? यावर्षी विठुरायाने त्यांना जणू शिक्षाच दिली. त्यांच्या पत्नीची म्हणजे आमच्या शकुंतलेची तब्येत जरा बरी नाहीये, त्यामुळे यांचं पण मन थाऱ्यावरती नसतं. म्हणून मला असं वाटतं का यंदाच्या वर्षीपासून आषाढीच्या कीर्तनाची जबाबदारी आपण दुसऱ्या कुणाला तरी देऊ. काय नाही म्हणजे नवीन तरुण कुणाला तरी आपण आणूया आणि त्यांना कीर्तन करायला सांगूया. कसं आहे, परंपरेप्रमाणे विठुरायाच्या समोर आषाढीचं कीर्तन तर झालंच पाहिजे. तेव्हा जुन्यांना बाजूला करून नवीन माणसांना आपण संधी देऊ. परिवर्तन ही काळाची गरजच आहे. आणि हे परिवर्तन स्वतः मोहितराव बोडके पाटील घडवतील. गोट्याबाई, आमचं जोरदार अनुमोदन आहे तुमच्या या प्रस्तावाला. आता नवे विचार, नवीन दिशा देणाऱ्या मोहितराव बोडके पाटलांच्या एंट्रीलाच एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. आम्ही काय म्हणत होतो? नाही 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 मोहितराव, काय झालंय माहिती का? तुमचं अनुमोदन आहे ना, सगळ्यांनी ऐकलं, पण बहुधा जबरदस्त इग्नोर मारलेले दिसते. मोहितराव, आमच्या जावई बापूंचं तसं म्हणणं नव्हतं. इथे जरा ना वेगळीच परिस्थिती तयार झाली आहे. आमचे व्यंकट भाऊजी म्हणतायत का यंदाच्या वर्षापासून आषाढीचं कीर्तन ते करू शकत नाहीत म्हणून. व्यंकट महाराज, हो काय ऐकतो आम्ही? नाही असं का ऐकून वाईट वाटलं बघा, पण हरकत नाही. हा, व्यंकट महाराजांच्या जागी उत्तम कीर्तनकार आणायचं काम माझं. हा, व्यंकट महाराज, तुमची काही हरकत? रामकृष्ण हरी.